ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। काय नाव तुमचं? दिनेश पोपट सध्या गुरुदेवाचे ग्रामपंचायत सदस्य। ग्रामपंचायत सदस्य। पाण्याची काय परिस्थिती आहे तुम्ही? पाण्याची परिस्थिती आमच्या इकडे खूप हालाकीची आहे। सध्या आम्हाला पाणी पुरवठा टँकरने होते संपूर्ण गावामध्ये। सुरुवातीला 8 टँकर होते, नंतर आता 12 वाढून 7 टँकर दररोज येतात आमच्या गावात। दररोज 7 टँकर येतो? प्रत्येक वाड्यावर सर्व थांबतात। कॉर्पोरेशनचे टँकर येतात। कोणी सोयी उपलब्ध करून दिली? पुणे महानगरपालिकेतर्फे प्रयत्न कोणी केले त्यासाठी? सुरुवातीपासून म्हणजे आमच्या गावावर जो कचरा डेपो लादलेला होता रोड फुरसुंगीसाठी, त्या कचरा डेपोच्या माध्यमातून आम्हाला तो टँकर येत होते सुरुवातीला। नंतर आता परत पाठपुरावा करून तो वाढून घेतलेले। आता जे 78 कोटी रुपयाची पाणी योजना आहे शिवतर बापूंच्या माध्यमातून, ते आमच्या 2 गावांसाठी मंजूर झालेली। त्या टाक्यांचं काम चालू आहे, पाईपलाईनचं काम चालू आहे। दूषित पाणी होत होतं कचरा डेपोमुळे, तर ते आता आमच्यासाठी हे 78 कोटी रुपयाची पाणी योजना आमच्या 2 गावासाठी मंजूर झालेली आहे। त्याचं काम पण चालू आहे। कुठल्या 2 गावासाठी? कोरोळी आणि फुरसुंगीसाठी। आता इथं काय परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती यामध्ये आता लोकसभेला 15 वर्ष उभे आहेत। 15 वर्ष कांचनताई फुले 15 वर्ष झाले सुप्रियाताई खासदार आहेत, 5 वर्ष राज्यसभेच्या खासदार आहेत आणि 10 वर्ष लोकसभेच्या खासदार आहेत। 10 वर्ष लोकसभेच्या खासदार असताना या भागामध्ये त्यांचा 1 रुपया सुद्धा निधी नाही। आमच्या गावात तर नाहीच नाही, असं कुठं रोड आहे किंवा काय आहे काहीच नाही। त्यांचा कुठंच खासदार फंड वापरलेलाच नाही त्यांनी। आता कोण निवडून येईल? आता आम्ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते साधारण 70 ते 80% लोक आता कांचनताई फुलेच। तुमचं काय नाव? सोमनाथ सावरांकडे तालुका धनगर समाजाध्यक्ष। काय धनगर समाजाची काय भूमिका आहे? धनगर समाजाला इथून 70 वर्षामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पूर्ण धनगर समाजाचा वापर करून घेतला। आरक्षणाचा विषय निघाला तर शरद पवार पूर्ण म्हणजे काहीच साथ देत नाही। त्यांना माहिती आहे आरक्षण जर आपण दिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघ राखीव होईल। त्यांचं म्हणजे खासदारकीचं पण त्यांना माहिती आहे आपल्याला राजकारणात तर बाहेरच पडावं लागेल, कारण दुसरीकडे आता कोण राहून देत नाही। आमदारकीला गेलं तर तुम्हाला माहिती आहे दौंड तालुका 70% धनगर समाज आहे, इंदापूर तालुका 70% धनगर समाज आहे, बारामती तालुका 70% धनगर समाज आहे। करमाळ्यामध्ये आत्ता सभा झाली शरद पवार साहेबांची आत्ता या संजय शिंदेच्या प्रचारानिमित्त, तर ते म्हणले की तुम्ही आपले जे समाजाचे गेले म्हणले साहेब आरक्षणाचं बोला, म्हणले तुम्ही दुसऱ्यांना मतदान करताय आरक्षण मागे आमच्याकडे येत आहे। म्हणले 70 वर्ष आम्ही तुमच्या मागं, तुमच्या फक्त 17 उतरायचे का? 70 वर्ष तुमच्या मागं तुम्ही आम्हाला आरक्षण कोणतं? आत्तापर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये 2 कोटी धनगर समाज आहे, आत्तापर्यंत एकही आमदार किंवा खासदार किंवा मंत्रीपद एकही धनगर समाजाला दिलं नाही। बीजेपीने तुम्हाला सांगतो एक महात्मे साहेबांना खासदारकी दिली, जानकर साहेबांना मंत्रिपद दिलं, राम शिंदे साहेबांना मंत्रिपद दिलं। तसं इथून मागं 70 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकही आमदार खासदार केलं नाही, एकही मंत्रिपद दिलेलं नाही। आता काय परिस्थिती कोणाला? आता सगळं या ठिकाणी धनगर समाजाने पूर्ण म्हणजे पाठिंबा महायुतीच्या कांचनताई फुले यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। मी विशाल विलास चौधरी। काय करतात? मी शेती करतो। आता इथं काय परिस्थिती आहे? इथं सध्या वातावरण BJPचं चांगलं आहे, कारण काय झाले 10 वर्ष झालं राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येतो। तो उमेदवार या ठिकाणी त्याचा मिळालेला 25 कोटीचा फंड त्यातला निम्म सुद्धा खर्च करू शकत नाही। त्याच्यामुळं लोक इथं फार नाराज, त्यामुळं या ठिकाणी जास्तीत जास्त कमळच चालेल, हे कांचनपूरचाच विजय होईल या ठिकाणी। काय नाव तुमचं? पांडुरंग अवताडे। सरपंच कुठल्या गावात? सरपंच अवताडे अंडेवाडी माजी उपसरपंच पांडुरंग अवताडे। बरं, काय परिस्थिती? विकास कुठली कामं झाली? विकास आतापर्यंत माझ्या गावाला अवताडे अंडेवाडीला फक्त बापूंनीच विकास केला, एक माणसाने फक्त, बाकीच्यांनी कोणी काही केलं नाही। सुप्रियाताईंनी काय मदत केली? काही नाही केलेलं। बापूंनी माझ्या गावात फक्त 500 मतदान तरी 3-3.5 कोटी रुपये फंड दिला आहे। कमरे वडलं रोडला खड्डे पाडायचं चिखल होता, पण आता तुम्ही येऊन बघा नुसतं चकाचक केलं। ही राष्ट्रवादीची लबाड म्हणतात आम्ही रस्ता गेला, खोटं बोलतात। आता मतं जमवायसाठी काहीतरी लोकांची दिशाभूल करतात, काम फक्त बापूंनीच केलं, बाकीचं कुणी काही केलं नाही। बंधारे बांधले 2, जवळजवळ एक बंधारा 37 लाखाचा, एक बंधारा 10.5 लाखाचा, आणि रस्त्याला 2 कोटी 10 लाख रुपये निधी दिला। स्मशानभूमीचं नाही, स्मशानभूमीचं काम PMRDने अडवलं असल्यामुळे थांबलेलं आहे। सांगितलं की साकावचा एक पूल बांधला 20 लाख रुपयाचा,
महत्वाचं काम रस्त्याचं गेलं, 2,10,00,000 फंड टाकला, नुसतं चकाचक गाव गेले. आता तुम्ही बघायला तिथं आता लागलं तुम्ही कोणाला मतदान करणार? 100% शिवसेना बीजेपी युतीला. कांचनताई कुल निवडून येतील का? तुम्हाला काय वाटतं? 86 येते यायला त्याला 100%. वादच आहे त्यांचं आता सध्या. 12 गावांना पाण्याची भरपूर अडचण आहे. ती कोणते 12 गावं? उरली ते खडी मशीन, ते फक्त अडचण बापूच दूर करू शकतात. बाकीच्यांचं कोणाचं काम नाही येते. पिण्याच्या पाण्याची अडचण. पिण्याची अडचण आहे, शेतीच्या पाण्याची अडचण आहे, ती फक्त एकच माणूस करू शकतो, ती फक्त बापूच करू शकतात. तुमचं काय? दिलीप बिराजदार, शिवसेना वाहतूक सेना उपविभाग प्रमुख. या ठिकाणी आमच्या हवेली तालुक्यात सन्माननीय मंत्री महोदय विजय बापू शिवतारे यांच्या प्रयत्नातून आजपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आजपर्यंत खासदारताई सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी काहीच कामं केलेली नाही. हवेली तालुक्याचे किंवा बारामती लोकसभेचा आपण जर विचार केला तर कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी सुप्रियाताईंनी या 5 वर्षात काम केलेलं नाही. आणि ज्या दिवशीपासून विजय बापू शिवतारे 2014 साली आमदार म्हणून निवडून आले, त्यांना मंत्रीपद भेटलं. त्यानंतर हवेली तालुक्यापासून पुरंदरमध्ये सर्वत्र पाण्याचा गुंजवणीचा प्रकल्प असेल पूर्णपणे, म्हणजे आता आमच्या इथं 93 कोटी पाणी योजनेचं काम चालू आहे. आता निम्म्या टप्प्यात काम झालेलं आहे. अशा तऱ्हेने आम्हाला मंत्री महोदयांनी इतर रस्त्याची कामं असो, पाण्याचा असो, कचरा डेपोचा हा पूर्णपणे आमचा प्रश्न मिटवलेला आहे. त्यामुळे मंत्री महोदय सांगतील कांचनताई कुल यांना मतदान करा आणि आमच्या सर्व महायुतीच्या आघाडी संदीप भाऊ असतील, गायकवाड साहेब असतील, यांच्या सर्व आम्ही हवेली तालुक्यातील कार्यकर्ते सभासद यांनी मिळून या ठिकाणी पूर्णपणे निश्चित केलेलं आहे की हवेली तालुक्यातून सगळ्यात जास्तीत जास्त लीड हे कांचनताई कुल यांनाच देणार आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. काय नाव तुमचं? अजित किरण गुजर, उपशाखा प्रमुख उरुळी देवाची शिवसेना. शिवसेना. सुप्रिया सुळे उभे आहेत, पवार साहेबांच्या कन्या आहेत, ते तिसऱ्यांदा उभे आहेत, 2दा निवडून गेले. तिसऱ्यांदा उभे असले तरी 10 वर्षात त्यांनी आमच्या उरुळी गावात 1 रुपयाचा फंड सुद्धा टाकता आला. त्यांना 25 कोटी रुपये त्यांना निधी असतो संसदेचा, त्यातनं 1 रुपया सुद्धा उरुळी गावात त्यांनी खर्च केला नाही. विजय बापू शिवतारांच्या माध्यमातून आज ते या ठिकाणी भरपूर रस्ते, पाण्याची योजना आता चालू आहे. आपण माझ्यासोबत आले तरी दिसेल आपल्याला की पाण्याची 78 कोटी रुपयाची योजना आहे पाण्याची. आता 2 ते 3 महिन्यात उरुळी गावाला कॉर्पोरेशनचं उत्कृष्ट दर्जाचं स्वच्छ पाणी या ठिकाणी उरुळी गावच्या ग्रामस्थांना, फुरसुंगी गावच्या ग्रामस्थांना पिण्यासाठी मिळणार आहे. आता कोण निवडून येईल? आता या ठिकाणी आता काल पण तुम्ही बघितलं महायुतीची बारामतीला सुप्रिया या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा होती. या ठिकाणी अत्यंत उष्णता असताना देखील वरुणराजाने या महायुतीच्या सभेवरती वर्षाव केलेला, याच ठिकाणी आमचा विजय झालेला आहे. काय नाव तुमचं? काय करता तुम्ही? शेतीत काय? काय नाही, काँग्रेसच आलं. दुसरं काय, पाणी नसल्यावर काय येणार. पाण्याची परिस्थिती काँग्रेस बी वाळला आहे. काढून टाकायचं. आता इथं राजकीय काय हवा कोणाच जोरात आहे? फुल आहे वातावरण इकडे, फुल आहे सध्या. पण एकच आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून सर्वांनी असा विचार केला पाहिजे की बारामती इथून पुरंदरपासून किती किलोमीटर आहे, तर बारामतीचा विकास पहा तुम्ही आणि अलीकडे पुरंदर जो तालुका आहे त्याचा विकास पहा, रोड पहा, तुमची हे पहा. मग तिथं असं होतं तर मग पुरंदरमध्ये बाकीच्या तालुक्यात का होऊ शकतो? तुमच्याकडे सत्ता किंवा तुम्ही बारामतीत करू शकता, बाकीकडे करू शकता. आता सुप्रियाताई तिसऱ्यांदा उभे आहेत. त्यांना खाली बसवा. आता काय, आता उभे कवर राहायचं, त्यांचं पाय दुखायला. ते पवार साहेबांच्या कन्या आहेत. पवार साहेबांचे तर पवार साहेबांनी मला घ्यायचं माणूस पुत्र, मला करायचं लोकसभेला, कशाला कन्याच करायचे सारखे. तिसऱ्यांदा ते कशाला पाहिजे? दुसरं नको आहे कोणाचं, दुसरं काय हे नाही का? स्वतःच्या पोरालाच पाहिजे का? अजित पवारच्या पोराला तिकडं, त्यांना इकडं. घराणीशाही कशाला पाहिजे? घराणीशाही नको ना. दुसऱ्या एखाद्याचं सर्वसामान्य द्या ना कुठला पण. बिंदास शिवसेनेचे पण त्यांना मतदान करते राष्ट्रवादीवाल्यांना की बाबा सर्वसामान्यांचा एक दिलाय की तू लोकसभेला उभा केलाय. पक्षभिक्ष नाही करता सगळे एकमताने जाते की सर्वसामान्यातला खासदार होतोय म्हणून. कुलताईंना काय परिस्थिती होती? या छान आहे, वातावरण कुल आहे. 100% निवडून येतील, जवळजवळ 1,00,000-2 लाख मतांनी निवडून येतील. म्हणजे आता सर्वसामान्य मी कोणत्या पक्षाचा नाहीये, पण आता अशी चर्चा अशी बसली आपली बाराव किंवा पुढे बसलो की सगळ्यांची चर्चा होती. उघड कोणी येत नाही, सगळ्यांना असं वातावरण जरा चेंज पाहिजे. आणि आता नेते कसे आहेत राष्ट्रवादीचे सगळे पुढारी, त्यांच्या काचाच खाली आहेत. त्यामुळे ती फक्त आता उतरली तर लोक त्यांच्या आता पहिला काढ राहिला नाही ना, हे चल बसरे मागे चल नाही ना. आता खाण्यापिण्यावर कोण नाही एवढं, कारण ती आता सगळ्या नेत्यांना काही लोक खायला पियला घालतात, त्यांच्याच पैशावर कार्यकर्त्यांचे ते मोठे निघतात.
त्यामुळे नाही होऊ शकत आता. त्यांचे भाव काचच खाली निघत नाही गाडीच्या. मग फक्त आता तुम्ही पुढे गेले, समजा आता बापू समजा मंत्री आहेत, बापू थांबलेच नाही तर बापूंना कोण किंमत देईल? तसं डायरेक्ट आहे ना. तुम्ही जर चाललाय रोडनी आणि तुम्ही ज्यावेळेस मतदान आहे त्याच वेळेस येणार, अरे कसं काय राहुल इकडेच जा ना, तू इकडे काय झालंय तू, बरोबर आहे का तुझं? आता तुम्हाला एक तुम्ही नागरिक म्हणून तुम्हालाच मी विचारतो, बरोबर. अजून बोला काय शरद नसेल बिलकुल नाही बघा. प्रवीण मोड काय परिस्थिती आहे प्रवीणजी? परिस्थिती आहे की यांनी काय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नाही का सत्यनारायण महापूजा नको घालायला, हे नको घालायला, मग हिंदूंना मत पण नाही यांनी मागितलं का? यांना कायम नाही का की बाकीच्या गोष्टी आपल्या हिंदू नाही का हिंदूंना कायम विरोध करत असते, मत पण यांना हिंदूंना मागायला अधिकार नाही. सत्यनारायण महापूजा नको यांना, परत यांना हत्या हे करायचं. त्यामुळं आम्ही नरेंद्र मोदींच्या पाठीशी, आम्हाला देशात एक हेच पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, मोदी सरकार खूप छान आहे, सर्वसामान्य जनतेचा खूप विचार करते. आता माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर होता, तर तो 2 महिने सुट्टी गेला. म्हटलं का तर ते घरकुल योजना आहे ना, त्या योजनेचे पैसे त्यांनी डायरेक्ट ते कॉन्ट्रॅक्टरला दिले आणि त्याचं RCC घर झाले. म्हणजे माझं देखील नाही, पण त्याचं RCC. मग तो मतदान कोणाला करणार आहे? जर त्याला निवारा दिलाय सर्वसामान्य नागरिकाला फायदा झाला. सर्वसामान्य नागरिकाला खूप छान फायदा झाला आहे. समजा आता तुम्ही जर फौजी लोकांचं घेत असताना तर त्यांना पण 1-2 फौजी भेटले. मोदी सरकार आल्यामुळं आम्हाला खूप बरं वाटतं. आता समजा ते अभिनंदननी हे केलं किंवा म्हणजे हे प्रॉपरली कामं होतात. आता लगेच काय तुम्ही 5 वर्षात लगेच नाही होणार. आता समजा एका पिढीने काम केल्यानंतर आईबापांनी कमावल्यानंतर पोरांना ते ट्रॅकने चालायला येऊ लगेचच होऊ शकत नाही. तसं आता 50 वर्ष यांनी हे केलं, काय केलं, मग लगेच 5 वर्षात नाही ना होऊ शकत. तुम्ही नर्सरी LKG ह्या स्टेपनीच तुम्ही शिकणार ना. परत संधी दिली पाहिजे, 100% दिली पाहिजे आणि होणार ते काय विषय. सुप्रियाताईंना संधी नाही. नाही त्यांचं काय विषय, त्यांनी आपलं चंबुगावळा आवरायचं, कुठं येते सुळे बिळे तिकडे जायचं, कशाला उभं आता येतं बास की आता कुठपर्यंत. तुमचं नाव काय? विजय बाडाले. भाडळे. सुप्रियाताई उभे आहेत, कांचनपूर उभे आहेत. या परिसरात कोणी विकासाची कामं केलं? सुप्रियाताई गेल्या 2 टर्म इथं माग खासदार होते इथं, तर त्यांची तर काय मग आम्हाला काय दिसली नाही. त्यामुळे आम्ही नवीन चेहरा म्हणून कांचनताईला निवडून द्यायला. या परिसरात काय परिस्थिती आहे? कुणाचं वर्चस्व वाटतं? नाही, या परिसरात शिवसेनेचंच वर्चस्व आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळं आणि आता युती झाल्यामुळं निश्चितच सेनेचं मतदान हे BJPला पडल्यामुळं कांचनताई इथून नक्कीच निवडून येतील कांचन. नक्की. काय नाव? काय परिस्थिती आहे आता देशामध्ये? लोकसभेची निवडणूक चालू आहे. राहुल गांधी एका बाजूला आहेत, मोदी साहेब एका बाजूला आहेत, पंतप्रधान. ह्या 2 आघाड्या आहेत. आता तुमचं मत कोणाला आहे? मोदी आघाडीला पुन्हा पंतप्रधान करायचे का राहुल गांधींना पंतप्रधान? तसं पाहायला गेलं तर मोदी आल्यापासून तरी काय अवस्था आहे. आज आम्ही जेजुरी MIDC मध्ये बघतो तर जवळजवळ 70-80 कंपन्या बंद, आणि माझे मिस्टर पण म्हणजे तिथेच जॉबला आहेत. आता जवळजवळ 4 वर्ष ते जॉब करतायत. 4 वर्षामध्ये इन्क्रिमेंट 500 ते 600 रुपये होते. आणि एकीकडे पाहिलं तर मोदी महागाई हजारोनी करतायत. म्हणजे गरिबांनी जगायचं कसं? जर आपल्यासारखं जर व्यवस्थित जगू शकत तर आपल्यापेक्षा खालच्या लेवलची लोक कशी जगतात? म्हणजे ना मोदी व्यवस्थित काय करू शकतात ना राहुल गांधी काय करू शकतात असं मला वाटतं. म्हणून तर एक चांगलं तुमचं मतदान कुठे? मतदान मी खरं सांगायचं झालं तर मी अजून स्वतःचं म्हणजे मतदान काढलेलंच नाही. म्हणजे एक सांगायचं झालं तर, कारण कुणी असेल तरी शेवटी बाप तैसा बेटा, कुंभार तैसा लोटा, तशी परिस्थिती. मोदीला निवडून दिलं तरी तो शेवटी आज कुणी असेल तरी पहिला स्वतःचा खिस्सा भरतो, नंतर तो पब्लिकचा विचार करतो, असा विषय. तुमचं काय नाव साहेब? तुम्ही काय करता? कोणेकरांमध्ये राहायला कुठे? सासवडला. कोणेकरांची तर मोठी कंपनी, काय परिस्थिती? कंपनी ऍक्च्युली सर कंपनी मोठी म्हणजे कंपनीचा मालक मोठा आहे, नॉट वर्कर. वर्कर मोठे नाही, नाव मोठं लक्षण खोटं त्या बाबतीत. आजकाल कंपनीमध्ये जर ती लोक सकाळी गेली तर संध्याकाळी घरी डायरेक्ट राजीनामा घेऊन येतील की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. कारण रोज त्यांना मेंटली टॉर्चर केलं जातं की जॉबची परिस्थिती कशी आहे. मोदी आल्यापासून कंपन्या बंद पडल्या, म्हणजे पूर्णपणे मोदीवरती आरोप टाकले. मोदी आल्यापासून कंपन्या बंद पडल्यात असं झालं तसं. तिथे ही देशाची परिस्थिती थांबवली पाहिजे. जर आज आपली ही परिस्थिती
शिक्षण पण किती महाग करून ठेवले त्यांनी. आपण साधं मुलांना एज्युकेशन पण आपण चांगल्या लेवलचं देऊ शकतो असा विषय. किती मुलं आहेत? एकच मुलगा कितीला आहे? 6वीला आहे. खर्च येतो बराच. खर्च बराच आहे. इंग्लिश आणि medium अक्षरशः म्हणजे सांगायचं झालं तर ह्या खर्चाच्या हिशोबाने आपण दुसरा वाहाचा विचार सुद्धा करू शकत नाही. एवढी मोदींनी महागाई करून ठेवली आणि राहुल गांधी तरी वेगळं असं काय करणार आहे असा विषय. तुम्ही निवडून आल्यानंतर काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही निवडून यायच्या आधी काहीतरी करा जेणेकरून लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली निवडून देतील. बरोबर असा विषय. मी जर तुम्हाला 10 वेळा मदत केली तुम्ही मला एकदाच करणार असा विषय. तालुका जुन्नर जिल्हा पुणे. काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात? परिस्थिती बघा आता सध्या अमोल कोल्हे उभे, हां परत आढळराव उभे, हां तर दोघांच्या बाऱ्या लागलेल्या आहेत. हां. आता बारी कोणी जिंका नाही, कोण कसं सांगेल कोणाला? कोणी जिंका तुम्हाला काय वाटतं? आता शेवटी माझं एक मत असेल का शेतकऱ्यांना जी कर्जमाफी केली होती गेल्या वर्षी या काही शेतकऱ्यांना मिळले नाही. क्वचित काही मिळले असेल, मी म्हणत नाही म्हणून. आता ते म्हणजे शिवाजी महाराज सन्मान योजनेखाली 2000 रुपये मिळणार होते प्रत्येक शेतकऱ्याला, ते अद्याप मिळलेले नाही. म्हणजे असं काय गोष्टी शेतकऱ्यासाठी केलं पाहिजे नाही काय केलं पाहिजे. एक विषय कसा फॉर्ममध्ये सगळं झालं, पण शेतकऱ्यांना पैसे अद्याप आले नाही अकाउंट बुकला, कसं काय व्हायचं? म्हणजे मी माझं स्वतःचं नाही, प्रत्येकाची ती परिस्थिती. तुमचं गाव जुन्नर? हा जुन्नर वडगाव सांग. काय जुन्नरमध्ये काय परिस्थिती? कुणाच जोर? आता कसं सांगतो शेवटी काय तरी साधारण अंदाज? आता कसं शेवटी मतदान आमच्या इकडलाच येतो नारायणगावचं. आता मी कसं म्हणू का शेवटी असं मला बोलता नाही डिटेल. तुमचं काय म्हणतो? जे आहे ते सांगायचं. आता शेवटी कसं थोडी मिक्स ती होणार इकडे तिकडे. हा होणार. ताई तुमचं काय नाव? शैला शिंदे. शिंदे. कुठलं गाव? आम्ही वडगाव मावळला. वडगाव मावळ. कोण उभं आहे तिथं? पार्थ पवार आहे आणि शेळके ना, सुनील शेळके ना, बारणे आप्पा बार. कुणाचा जोर आहे? तुम्हाला काय वाटतं कोणाला निवडून द्यावं? आता आम्हाला हा म्हणजे एक अवघड प्रश्न आहे की निवडून कोणाला द्यायचं नक्की. पण आपण काय करतो की आपली जवळची व्यक्ती बघतो. बरोबर बरोबर. आम्ही मोदी किंवा असे राहुल गांधी यांचा विचार करत नाही का आपल्या जवळ कोण आहे, आपल्याला कोण सहकार्य करत. अगदी बरोबर अगदी बरोबर. याप्रमाणे आपण वोटिंग करतो. तुम्हाला कोण जवळचं वाटतं? आता जवळचे जसं बघितलं तर दोन्ही पण आहेत, तसं स्पष्ट सांगू पण शकत नाही आपण. घर. ठीक आहे ताई तुमचं काय नाव? शुभांगी शिंदे. शुभांगी शिंदे. तुमचे वडगाव मावळ. काय कोण येईल निवडून तिथून? पार्थ पवार. पार्थ पवार. पार्थ पवार. लोकसभा निवडणूक आहे. तुमचं काय नाव? पूर्ण नाव सांग. सरिता फुलके. तुमचं मत कुठं आहे? धायरीत. कोण उभं आहे धायरीच्या परिसरात? कांचनकोल. आणि सुप्रियाताई सुळे त्या पण आहेत. कुणाचा कल आहे तुमच्या बाजूला त्या परिसरात? आमच्याकडे कांचनकोल. तुमचं ताई काय नाव? कुठं राहता तुम्ही? धायरीत कोणाचा जोर आहे? जोर मला सुप्रिया सुळे ते कांचनकोल दोन्ही पण वाटतं. तरी पण वोटिंग नाही ना असं सांगू शकत ओपनली कुणाला द्यायचं. सुप्रियाताई 10 वर्ष खासदार होत्या. तुमच्या परिसरात काही कामं केलं का विकासाची? नाही. केले थोडीफार, असं काही नाही. असं तरी एखादं कुठलं काम सांगता येईल? बचत गटाचं वगैरे भरपूर करतात. हळदीचा प्रोग्राम तुमचं काय नाव ताई? तुमचं मतदान कुठे आहे? भाजप. क्लिअर कट मत भाजप. क्लिअर कट. तुमचं काय नाव? माझं पाटील संदीप पाटील. कुठलं धायरी. कोणाचा जोर आहे? मी तरी अजूनपर्यंत BJPलाच मत देतो. पहिल्यापासून? इथून पुढे पण देत जाणार. मी देश लेवलचा विचार करतो. देश लेवलला मोदी हे सरकार चांगलं आहे. कामं केले दिसतात ती कामं, त्यामुळे आम्ही मोदीलाच सपोर्ट करतो. मोदी का राहुल गांधी कुणाला मतदान करणार? मोदी. काय कुठलं गाव तुमचं? आमचं गाव वेल्ला. नाव काय? बरंच शिंदे. कोण कोण उभं आहे तिकडे? आमच्या कुल मॅडम आहेत आणि सुप्रियाताई सुळे. कुणाचा जोर आहे? जास्त करून 70% कुल मॅडम लागला. 70%? बोरवेला. कारण शिवापूर सगळं धरलं शिरूरपर्यंत पण 70% कुल मॅडम लागला.
निवडून येतील का ते? 100% आमच्या पट्ट्यात त्याला. आणि जांभळवाडी आंबेगाव साईडला हे सैन्याचा वार्ड आहे, तिथं काही प्रश्नच नाही. कुलताईंनाच पाठवणार. संपूर्ण ताई काय नाव आहे? पूजा शिंदे. पूजा शिंदे. काय शिक्षण आहे तुमचं? बीकॉम. बीकॉम. मी आता कॉमर्स ग्रॅज्युएट आहात. लोकसभेची निवडणूक चालू आहे. तुमचं मतदान कुठं आहे? मतदान माझं बीजेपीला आहे. बीजेपीला आहे. बरं, का बरं? बीजेपीला म्हणजे आता जी सुरुवात झाली बीजेपीची, आता परत एकदा चान्स बीजेपीला द्यायचा. द्यायचं. इथं कोण उमेदवार आहे? बीजेपीचं कंचनाताई फुले. फुले. ते निवडून येतील असं वाटते. काय नाव तुमचं? विक्रम कुठलं गाव? वेल्ला वेल्ला. बारामती मतदारसंघ. बारामती मतदारसंघ. कोण कोण उभे आहे? सुप्रियाताई आणि कांचनताई कुल. कुणाचा जोर आहे? आता सध्या तरी राष्ट्रवादीचे बरेच मतदान कुल मॅडमला पडेल अशी आशा आहे. राष्ट्रवादीचं मतदान कुलताईंना पडेल. आम्ही राष्ट्रवादीलाच मतदान केलं मागच्या पंचवार्षिकला, पण कसं आहे 10 वर्ष त्यांचा काही विकासच दिसलेला आहे आपल्याला. त्यांनी फक्त बारामती पुरतच केलं. यावेळेस कोणाचा जोर आहे? कांचनताई कुल. कांचनताई. विजय गुजर. मतदान कुठे आहे तुमचं? मतदान उरुळी देवाचे. कांचनताई आणि सुप्रिया उभे आहेत. कोणाची हवा या परिसरात? इथं कुलताईची हवा आहे. आणि आम्ही कट्टर शिवसैनिक आहे, कुर्सी उरुळी वडकी. आणि 70% मतदान ते शिवसेना भाजपचे. उरुळी ते शिवसेनावाली जास्त आहे. सुप्रियाताईंनी काही कामं केलं? कामच नाही केली 5 वर्षात, 10 वर्ष काहीच काम नाही. काही नाही.